च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री परमपूज्य ब्रह्मलीन विदेही संतामाईंचे अभंग चरित्र परमहंस स्वामी हंसानंद पुरीजी कृत। संताचे चरित्र परम पावन, करीतसे दहन अज्ञानाचे, अज्ञानाचे दहन तयाची ये बोधे, द्वैताचे दलन होत असे, द्वैताचे खंडन संसाराचा नाश, तेने भवपाश तुटोनी जाय, भवपाश तुटता मुक्तची होते, आत्मस्थिती राहती सर्व काळ, आत्मस्थिती राहता होय सुखरूप, शांतीचे ते रूप आपणाचे, होता तिची रूप संताचे स्वरूप, बोधाचे हे कौतुक हंसानंद म्हणे। संत हे जीवाचे असती माय बाप, सांभाळी ती जीवासी सर्व काळ, गायीचे वत्सासी असे सदा ध्यान, तयापरी मन सदा त्यांचे, तयांच्या हिताचा करुण विचार, घेतला अवतार भूमीवरी, तयाच्या चित्तासी बहु तळमळ, उद्धरावे जन महादोषी, महादोष त्यांचे होतसे दहन, धरिता चरण हंसानंद म्हणे। संताचे चरण धरिता ऐक्य भावे, तेने सर्व जावे द्वंद्व दुःख, द्वंद्व दुःख जाता आनंद स्वरूप, आत्माराम होत जीव तेथे, आत्माराम झाली सहज समाधी, तुटली आधी व्याधी त्याची सर्व, म्हणून चरण संताचे धरावे, तरीच तरावे हंसानंद म्हणे। संताचे चरित्र बहुपुण्यरूप, वाचे गाता मन तृप्त होय, तृप्ती लागी गातो संतामाईचे चरित्र, परम पवित्र तिही लोकी, चरित्र तयाचे करीते उद्धार, तन मन शरण तया पायी, ऐसे सर्व भावे शरण होता त्यासी, मग उद्धारासी वेळ नाही, हंसानंद त्यांच्या चरणी शरण होतसे वारंवार सर्व भावे। ऐका आता गातो संतामाई चरित्र, अवधान द्यावे चित्त तया लागे, माहेर भिवरवाडी सासरे निंभोरे, करमाळ्याहुनी जाता जवळीच, बाळपणी लग्न झाले त्यांचे असे, पती बाळू साळुंके नाम त्यांचे, जात कोळयाची पाणी वहावे, घरोघरी द्यावे घागरीने, रेड्यावरी पखाल घालून या त्यांनी वहावे जीवनी घरोघरी, तयाचे शुल्क कालवण भाकरी, घेऊन या करी उदरनिर्वाह, स्वधर्मेचे चाले करीती दान धर्म, गृहस्थ आश्रम हंसानंद म्हणे। संतामाईचे चित्त परम भाविक, भजनासी जात वामन दादा घरी, अल्प स्वल्प अभंग ऐकून या पाठ, मनात गुणगुणत पाणी भरी, नामाचा छंद रामकृष्ण गोविंद, चाले ताल छंदे आपुल्याची, आपुल्याची छंदे असे सर्व काळ, नाममंत्र माळ गळा त्यांच्या, निंभोरे गावाहुनी पंढरपुरी वाट, वारकऱ्यांचा थाट जात असे, तयांची सेवा करावी प्रेम भावे, पांडुरंगांचे लढीवाळ हंसानंद म्हणे। पांडुरंगाचे भक्त विठ्ठल स्वरूप जाणून तयांची सेवा करे, वारकरी संताक्का म्हणून बोलत, संती म्हणे माझे गोत सर्व तुम्ही, संतीची झोपडी वैकुंठ भुवन, राहती वारकरी आनंदाने, टाळ घोळ त्यांचे भजन कीर्तन, आनंदे ऐक्य मन संतीचे ते, तया आनंदाने होतसे विभोर, भगवत चरणे लीन हंसानंद म्हणे। पंढरीच्या वाटे दिंड्या जाती येती, तयांची सेवा करी संती भोळे, एकेकाळी ऐसा घडला प्रसंग, संती जवळी नाही धनधान्य, उद्या दिंडी येती बोधले बाबांचे, रामचंद्र बोधले नाम संतांचे ते, बोधले घराणे संत परंपरा, दिलासे आशीर्वाद पांडुरंगे, काय करावे आता संती घाबरले, उसनवारी मागती लोकांकडे, तयाकडे चित्त नाही दिले कोणी, गरीब बिचारी दुःखी झाली, वेळोवेळा विनवणी करी पांडुरंगा, धावणी यवा देवा हंसानंद म्हणे। वारकरी माझे जीवलग सोयरे, राहतील उपासी दारी माझ्या, संतीला एक सुचला उपाय, पुत्रासी विकावे हेची भले, ज्येष्ठ पुत्र उद्धव वय 8 वर्ष, विकिले बाळू मारवड्यास तेव्हा तिने, कागदपत्रे केले दिलासे अंगुठा, लोक आश्चर्य करीत संतीचे ते, सीधा सामग्री घेऊन घरासी, केले तृप्त वारकऱ्यासी हंसानंद म्हणे। बोधले बाबांचे कीर्तन हे झाले, मन आनंदे डोले संतीचे ते, कुजबुज गेली बाबांचे ते काने, बाबा दुःखी झाले ऐकून ते, बाबा जाऊन या मारवड्यापाशी, पैसा दिला त्यासी मोजून या, संतीच्या हाती लेकरासी दिले आशीर्वाद, दिले धन्य माय, संताचा आशीर्वाद कल्याणाचे मूळ, होतसे सफळ हंसानंद म्हणे। संतामाई करी विचार मनात, आयुष्य गेले खंत वाटत असे, सद्गुरु कृपा नाही जवळ झाली, परमार्थाची बोली पोचटची,
श्रीगुरूचा हस्त पडता मस्तकी अभय जीवासी मिळत असे. बोधाचे अमृत मिळताचे त्याला स्वयं ब्रह्म झाला अनादी जो. अनादी अनंत ब्रह्म अपरंपार गुरुविना साचार नाही नाही. परमार्थाचे वर्म मिळे गुरुमुखे तरीच होय सुख अंसानंद म्हणे. सद्गुरु वाचोनी परमार्थ नाही वेदशास्त्र पाही हेची सांगे. वशिष्ठा शरण राम जाता झाला श्रीकृष्ण तो गेला सांदीपणे. नामया तो गेला खेचरा शरण जनार्दना शरण एकनाथ. ज्ञानोबरायाने पाय निवृत्तीचे धरिले ते साचे सर्व भावे. निळोबरायाने तुकोबाचे पाय धरिले ते पाहे जाणून या. चांग देवा गर्व फार होता म्हणे मुक्ताईने त्यासी बोधी येले. संतीचा विचार रात्रंदिवस म्हणे चालिला तो म्हणे हंसानंद. संतीचे मन उदास हे झाले प्रपंच विटले सर्व भावे. सर्व भावे जावे गुरुसी शरण तरीच तरुण जाईन वेगे. जप तप कर्म ग्रंथाचे पठन साधने ती जाण बहिरंग. श्रीगुरु वाचोनी वर्मनये हाता साधने साधिता कोटी गुणे. वर्माने कळते अंतरंग गुह्य वेदशास्त्र साह्य त्यासी होते. वर्मा वाचून या वेदार्थ ना कळे तेथे या अंधाळे व्यर्थ होते. वर्माचा परमार्थ गुरुपासी आहे हंसानंद पाहे करीत असे. सखयानंद गुरु बलभीमाचे चेले ब्रह्मानंदी डोले सर्व काळ. तयांचे शिष्य निंभोरे गावी असे बोध करण्या जात असे वारंवार. वामनदादा कृष्णाजी कुलकर्णी चेले त्यांच्या घरी चाले जाणे येणे. वामनदादा घरी संती जात येत सखयानंदासी पाहत प्रेम भावे. सखयानंद गुरु बोध करी फार संती करी निर्धार गुरुचा तो. वामनदादासी संती बोले गुज सखयानंदासी मन शरण गेले. तुम्ही बोला त्यांना बोध द्यावा मज हेची म्हणे माझे हंसानंद म्हणे. सखयानंदासी वामनदादा बोले संती शरण आली तुम्हा लागे. अनुग्रह तयसी तुम्ही द्यावा आता भोळा भाव तिचा फार असे. सखयानंद बोले शिष्य केले फार अनुभव साचार न घे कोणी. जीवाचे मन प्रपंच असक्त अभ्यासी प्रवृत्त नाही कोणी. माझे गुरु समर्थ मीच असा कसा शिष्य अंगी ठसा नाही कोठे. आता कोणा बोध न द्यावा जनासी निश्चय मनासी केला असे. आपुलिया रंगी राहावे सर्व काळ देश काळ भान विसरोनी. म्हणे हंसानंद हेची वाटे आता सखयानंद बोलता कंठ दाटे. वामनदादा बोले सखया गुरुसी इतर नैसा बोध द्यावा तेसे. तियेचे सुकृत जैसे असेल प्राप्त अज्ञानावरी अभ्यासे करील मात. भोळा भाव तिचा आहे एकचित्त अनुग्रह देऊनी करावे हित. हितासाठी तिचे मन व्याकुळ असे ऐसी दशा तिचे हंसानंद म्हणे. सखयानंद म्हणे पाहू पुढे बरे नेत्री अश्रू आले संतीच्या त्या. माझे काय सुकृत नाही सरते होत म्हणून धिक्कारित गुरु मजसे. हे पांडुरंगा केशवा कृपाळा मज हो सांभाळा दीनानाथा. काय माझे पाप आड आले मज म्हणून सहज त्याग केला. जयाचा गुरु हे न करी अंगीकार जीवन धिक्कार त्याचे सर्व. काय ते करावे गोमोटे सुकृत जया लागी प्राप्त गुरु नाही. गुरु नाही तया कोणाचा आधार तरुणी जाईल भवसिंधू. भवसिंधू तरण्या गुरुचीच कृपा तरी चुकती खेपा हंसानंद म्हणे. संतीने पाय श्रीगुरुचे धरिले प्रेमाश्रू चालेले नेत्रां वाटे. दीना सांभाळावे अनुग्रह द्यावा माझे किव यावा गुरुराया. अनंत जन्मीची बहुमी श्रमित उद्धरावे हित देवोनिया. हिताचे भुकेले पायापाशी आले आपुली दासी झाले जन्मांतरीची. माझे मज चुकले द्यावे निवडून विनविनी करी संती पायापाशी. विनवणी मानली सखया गुरुसी हर्ष झाला संतीसी हंसानंद म्हणे. पूजा करोनिया गुरुसी प्रार्थिले प्रार्थुनिया धरिले पाय त्यांचे. कर्णासी मुख लावूनी बोध दिला संतीने घेतला हृदयात. हृदयात त्याचे अहर्निशी चिंतन त्यात मनगुंग झाले तेव्हा. अहर्निशी चाले महावाक्याचे मनन निश्चयाचे निधिध्यासन चालत असे. गुरु बोध करी साक्षित्व करावे निरसोनी हरवावे चारी देह. स्थूल देह पाचाचे गाठोडे सोडोनी पाहावे ते वेगळे होऊनिया. वेगळे होऊनिया पाहावे आपणा निश्चय तो बाणे म्हणे हंसानंद. पाचही भूतांचे पाच पाच तत्व निरसोनी स्वतंत्र व्हावे आता. सूक्ष्म देह 17 तत्वाचा साक्षीत्वे तो त्याचा बाध करी. दशेंद्रिय प्राण 5 मन बुद्धी कर्मे धर्म त्यांचा साक्षी आहे. साक्षीत्व करिता आपण वेगळा उरे दृश्य सारे आहे माईक ते. वासना कल्पना विकार हे सर्व पाप पुण्य धर्म निरसावे. करता भोगता सर्व मात कल्पनेची असंगत्वपणाचे ध्यान धरे. अज्ञानाचा साक्षी ओरे ज्ञानरूप जीवाचे स्वरूप हेचे आहे.
मी ब्रह्म ऐसा निश्चय बाणता संसाराची वार्ता विसरला. कोणा जन्म मरण कोण करता भोगता कल्पनेची वार्ता विसरला. ऐसे हे ज्ञान स्वरूपी मिळाले खरे आहे कळाले हंसानंद म्हणे. सखयानंद गुरु संतीसी बोलत सोहम बोधे जाळीत संसारासी. सोहम बोधे ज्याने साक्षीत्वे जाणिला अहम तो झाला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप निश्चय परब्रह्म खरा सर्वत्र नमी त्याला जनिवनी. नमन करिता न मन होते उन्मनची होते चैतन्यात. चैतन्याची शोभा दिसे जनिवनी खरी ती उन्मनी हंसानंद म्हणे. अभ्यासाची मात आहे फार मोठी मन होय साठी ब्रह्मरूप. न होय तर होय अभ्यासाचे बळ न कळे ते कळे अभ्यासाने. अभ्यासाने होय कायेचा पालट बुद्धीचा पालट अभ्यासाने. अभ्यासाने होतो अज्ञानाचा नाश ब्रह्म अविनाश सोये होय. म्हणून या संते अभ्यास करावा ध्यानी तो धरावा सोय आत्मा. सोहम बोधे तया ठाई अनन्य होई अनुभव घेई हंसानंद म्हणे. जगताचा आभास स्वरूपावरी होय अधिष्ठाने राही भरोनिया. अधिष्ठाने राहता नामरूप जाये सदा आनंदी राहे सर्व काळ. ध्यान ते धरावे सदा स्वरूपाचे मग जगताचे मिथ्या भान. सखयानंद शिकवी संतीला वारंवार स्वरूपाचा निर्धार केला तेव्हा. निर्धार करिता आहे सहजची ब्रह्मनिश्चयाची हंसानंद म्हणे. संतीचे मन अभ्यासी लागले आनंदात डोले स्वरूपाच्या. आनंदे आनंद वाढत चालला बहिर्मुखतेला अंत आला. सूर्याचा प्रकाश अमुप दाटला निश्चय तो झाला ज्ञान मात्र. चंद्राचे दर्शन शीतळते झाले मन हे निवाले आनंदात. देवाचे दर्शन पाहून या मन शांत झाले तल्लीन ध्यानामध्ये. टाळ मृदुंगाचे नाद ऐकू आले मेघनाद झाले गंभीराचे. मुरलीचा नाद ऐकून या मन तल्लीन हे झाले एकरूप. अनाहताचे ध्वनी मनगुंग झाले ओंकाराचे चाले ध्यान तेथे. ओंकाराचे नादे स्वरूपानुसंधानात म्हणे हंसानंद सदा राही. अजपाचे ध्यान मनासी लागले देहाचे भान गेले तेने मग. सोहम नामाचा चालीला प्रवाह नाहता गेला मळ बुद्धीचा तो. अष्टभाव सारे आलेसे दाटून जीवित्व आटून चालिले ते. नेत्री वाहे जळ आनंद मानसी रोमांच गुढीती उभी राहे. स्वेद डळमळीत अंगावरी पाहे कंठी बाष्प दाटे थरथरा. नेत्रीची कवाडी लागून या गेली तन्मयता झाली मनाची हे. मळ गेला आता आवरण दोष पाहता स्वरूप तन्मयता. मन हे स्वरूपी मिळाले जाऊन ताटस्थे शरीर झाले तेव्हा. शरीरा निरास जीवित्वाचा नाश ब्रह्म अविनाश हंसानंद म्हणे. सखया कळले संतीची अवस्था पडून तटस्था राहिलेसे. धावतेची गेले निंभोरे गावीला प्रेमे अलिंगीला शिष्यराज. कुरवाळीले मस्तक पाट थोपटेले देहावरी आली संती तेव्हा. देहावरी येता वाहे नेत्री जळ झालेसे शीतळ सर्व अंग. शीतळाचा डोहो आनंदाचा रस सेविता मनास तन्मयता. म्हणे सखयानंद पुत्रवान झालो वांझपण गेले गुरुत्वाचे. संतीचा अनुभव पाहून या गुरु आनंदात डोले हंसानंद म्हणे. संतामाईचे प्रेम अद्भुत वाढले हसू रडू लागे वारंवार. रडू लागे तरी रडतचे राहे हसू लागे तरी नाचू लागे. छंद आनंदाचा प्रेमा तो नामाचा गरजत गरजत तदाकार. तदाकार होऊन या भूमी पडे शुद्धी नाही दडे स्वरूपात. ऐसे हे वेड लागले स्वरूपाचे ध्यान वैराग्याचे सर्व काळ. ध्यानाचे वेड संतीसी लागले अवस्थेचा पूर वाहत असे. बुडी देता स्वरूपी नाही देह भान संतीचे हे ध्यान हंसानंद म्हणे. भाकरीची पाटी आहे डोक्यावरी चालताना पडे भूमीवरी. भाजी भाकरी ही पडे विखरून कंकणे फुटून जाती हातात शिरून. हातातून भळभळा रक्त वाहे स्वरूपी रंगली वृत्ती शुद्धी नाही. देह भानावरी पडले हे शून्य ब्रह्मभाव धन्य हंसानंद म्हणे. येता देह भावावरी आया बाया बोलती चारी. संतीची गत नाही बरी गुरुने वेडी केली सारी. गुरुने कानी फुंकीला वारा देह भाव गेला सारा. चेटूक चाटूक कायनू केले एकाएकी भूमीवरी पडे. गुरुचा पंथ हैलय न्यारा वेड्यागत जीव होतो सारा. प्रपंचाचे जाते भान दैना होती म्हणे हंसानंद. पाणी वाहताना पडे एकाएकी फुटती घागरी शुद्धी नाही लोके. आया बाया योनी दाबने तोचिती परिशुद्धी नाही अति दृढ ब्रह्मस्थिती. सखयानंद गुरु आश्चर्य करीती संतीचे भाग्य सोमुखी वर्णिती. देह जगासी दृढ मिथ्या भाव स्वरूपी पडता ठाव म्हणे हंसानंद. सखयानंद म्हणे संते घरी जावे मुले लेकरासी सांभाळावे. संती म्हणे माझ्या मना ठाव दिला चरण न सोडावे कदा काळी. संतामाईला गुरु घेऊन बरोबरी निंभोरे गावासी येते झाले.
संतामाईच्या झोपडीत सखयानंद गुरु बोध करी फार संताईला. बोधाचे श्रवण अंतरीचे ध्यान याविन प्रमाण नाही आता. रात्र न कळे दिवस न कळे आनंदात खेळे स्वरूपासी. विषय तो त्यांचा झाला नारायण म्हणे हंसानंद धन्य भाग्य. सखयानंद गुरु करीती विचार देह भावावरी राहिल कैसे. ग्रंथ वाचावया अशिक्षित आहे जेने राहे वृत्ती बहिर्मुख. संते तू कीर्तन करावे आनंदात अनुभव सांगत जावे लोका. कीर्तनासे उभे केले संताईला बोले कर टाळे मुखी नामा. हात जोडून या डोळे झाकीले कीर्तन चालले आनंदात. बोलता बोलता स्वरूपी व्हावे लीन नाही देह भान भूमी पडे. मृदुंगावरी पडे तांब्याचे मटत अंगात शिरत म्हणे हंसानंद. संतामाई कीर्तनासी जव उभी राहे भक्त उभे राहे दोही बाजू. देह भान जाता सावरती संताईला किती वेळ झाला ठाई न पडे. सखयानंद गुरु बोलती संताईला शिष्य करून या बोध करी. तपाच्या निमित्ते राहील देहावरी उद्धरील जीव महादोषी. अनुग्रह देता माता भगिनीला ऐसा काळ गेला काही दिवस. मग पुरुषासी अनुग्रह दिला बंडोबा कुडके पहिले हंसानंद म्हणे. ज्ञानोबा एकनाथ गुरु भक्त झाले तैसे संताईचे गुरु प्रेम. वारंवार गुरु गावांसी जाऊन सेवा करी प्रेमे आनंदाने. गुरु माता पिता सखा जीवलग अनेक सोयरे नाही मज. गुरुदेव क्षेत्र दैवत आमुचे जीवलग सांगाती तोची एक. गुरु माझा देव प्राणाचाही प्राण जीवाचाही जीव आत्मा माझा. ऐसी अनन्यता माईच्या मनात धन्य त्यांची मात हंसानंद म्हणे. गुरु आहे पहा देवाचाही देव ऐसा असे भाव संताईचा. गुरुच्या वचने देव आहे पहा विश्वासाने घ्यावा अनुभव. सर्व भाव माईचा गुरुवचनात तेने केली मात विधेयाची. गुरुवचन हे साराचे ही सार वर्म अपरंपार परमार्थाचे. वचनाचा भाव घेता अनुभव होय स्वयमेव परब्रह्म. गुरुवचनासे वेद वर्णताते विचार करीती शास्त्र सर्व. पुराणे गाताती गुरुवचनासे तेची माझी मती हंसानंद म्हणे. गुरु परब्रह्म स्वयमेव आहे बोधाने तो पाहे अनुभव. श्री गुरु सारिखा आप्त नाही त्रिभुवने म्हणून अलिंगनी सुख वाटे. अलिंगने वृत्ती स्वरूपात जाय प्राण होय तेथे तटस्थ तो. महात्मा आत्मा एक झाले दोन्ही गुरु शिष्य ऐक्य मिळणी ते. गुरु ते सर्वस्व ज्याचे मन माने त्याची चक्रपाणी सेवा करी. सेवा करिता देव मानितो हा धन्य तेची माझे मन हंसानंद म्हणे. गुरुदर्शनासी संतामाई चालल्या प्रेमाने बोलत गुरुचे नामा. आया बाया बोलती संती वेळी आले वाट द्यावी तिजला काढून या. संध्याकाळ समय होता तया वेळी काळा सर्प वाटेवरी होता. त्वरे जाता पाय तयावरी पडिला क्रोधाने डसला पायासी तो. सर्प फरफडत चालिला तो मागे संतामाईला नाही भान काही. आया बाया ओरडता सर्पाने सोडिले रक्त ते चालिले पायातून. त्वरे जाऊन या गुरुदेवासी अलिंगन पडिले ते दृढ हंसानंद म्हणे. सखयानंद बोले संतीसी रक्त झालेले पायांसे. बाया बोलती येऊनी सर्प डसला धावून. ग्रामदैवत कोटी लिंगार्चन मंदिरी बैसावे जाऊन. विषबाधा टळेल तेथे दैवताची कृपा होते. संतामाई बोलता बायांसे मी तो सद्गुरूची दासी. मी तो नामामध्ये आहे मला विष करील काय. नामाच्या सामर्थ्य हलाहल शांत झाले हंसानंद म्हणे. संतामाईसी त्यांनी आग्रह करून पाठविले त्यांनी मंदिरात. मंदिरी जाऊन ध्यान आरंभिले भान ते सोडिले शरीराचे. निज स्वरूपासी होऊन तन्मय बहुकाळ त्या समाधीस्थ. समाधी मोडता देहावरी येता घामाने भिजले चिंब वस्त्र. आनंदाने भजन गुरुचे करीत आल्या त्या साड्यात गुरुचरणे. सखयानंद गुरु आनंदाने बोले नामाचे सामर्थ्य जगा दाखविले. धन्य गुरु महिमा धन्य ते ज्ञान तया माझे नमन हंसानंद म्हणे. आप्पा चौधरी पंढरीचे वारकरी धामणगाव ग्राम असे त्यांचे. जवळीच खिळद गाव दुसरे असे तया गावी वसे गणपत गरजे. दोघा जण मैत्री असे बहु फार पंढरीचा थाट आप्पा सांगे. आप्पा बोले गणा बहु ग्रंथ पडसी जावे पंढरीसे एक वेळा. गणा बोले आप्पा एक माझे मन करावे प्रयाण हिमालयी. घरदार विकोणी जावे साधूपासी अहर्निशी परमार्थ करावा तेथे. देवप्राप्ती करुणी करावे कल्याण हेची माझे मन हंसानंद म्हणे. आप्पा बोले गणांचे ऐक मात दोघे पंढरीसी जाऊ चला.
एकदा दर्शन पांडुरंगाचे घेऊ, मग सुखे जाऊ हिमालयी. पंढरीसी जाता निंभोरे गावासी, संतमाईसे भेटू दोघे जण. मागील्या भेटी वार्ता सांगितली, माई बोले मजसी भेटवावे. दोघे जण आले निंभोरे गावासी, माई बोले भागवतासी वाचावे तुम्ही. गणपत वाचित माई निरोपित, रात्र गेली बहुत चर्चा झाली. आप्पा गणा गेले बाहेर तये वेळी, गणा बोले काय हंसानंद म्हणे. गणाजी बोले आप्पाजीला, मी शरण जातो माईला. अनुभूतीचा पुरा परमार्थ येथे आहे तो निश्चित. आप्पाजी बोले गणाजीला, माझा हाची निश्चय झाला. दोघे विनविती माईला, अनुग्रहित करावे आम्हाला. आम्ही शरण तुम्हास, सनाथ करावे अनाथास. माई बोलती दोघांसी, तुम्ही जावे पंढरीसे. सोहळा पाहावा पंढरीचा, मग विचार करू याचा. आम्ही पुरा विचार केला म्हणून शरण तुम्हाला. आता नाही तुझा भाव सद्गुरु तोची देव. तयांचा भाव पाहुणे केला अंगीकार हंसानंद म्हणे. पूजा मांडूनी अनुग्रह दिला, बोध तो दिला परंपरेचा. हंस महाविष्णू उपदेशी ब्रह्मा, ब्रह्म याने केला बोध अत्रिसी. अत्रि मुनीने तो भगवान दत्तात्रेय, दत्तात्रेयाने बोधिला नारायण. नारायणे बोध लक्ष्मणा दिला, लक्ष्मणाने दिला बलभीमासी. बलभीमाने बोध सखयानंदा केला, सखयानंदे दिला संतीला तो. तोची बोध मी केला तुम्हासी, जतने याचे करा तुम्ही. अनुभूती घेऊन व्हावे कृत्य, याचे ऐका माता हंसानंद म्हणे. विश्वाचे हे मूळ स्वरूप जीवाचे, अधिष्ठान सर्वांचे हाची बोध. वेदांचे हे गुह्य, शास्त्रांचे मथित, धरावा मनात दृढ भाव. पुराणे गरजती कीर्ती वाखाणीती, साधू संत जपती सर्व काळ. शास्त्रांचा सिद्धांत वेदांचा धांदात, बोधते निवांत अनुभवावा. संत सनकादिक नारद तो मुनी, रात्रंदिवस ध्याने हेची ध्याते. निवृत्तीचा शिष्य ज्ञानेश्वर संत, ध्यातो अखंडित याची बोधा. जनार्दनाचा शिष्य संत एकनाथ, याची गुह्या एकांत केला त्यांनी. अनुभूती घेऊन झाले विश्ववंद्य, हाची धरा छंद तुम्ही दोघे. जया अधिष्ठानी प्रपंच भासला, तोची बोध केला तुम्हा लागे. अधिष्ठान ध्याता नामरूप जाते, कल्पना विरते समूळची. कल्पना विरता निर्विकल्प होतो, स्वयं ब्रह्म बाप विश्वाचा तो. विश्वाचा तो आत्मा विश्वाकार आहे, आपणची पाहे जेथे तेथे. आपण जाणून या घ्यावे, आनंदी राहावे हंसानंद म्हणे. अनुग्रह म्हणजे आपुलेचे ज्ञान, आपुलेचे ध्यान ब्रह्मरूप. अनुग्रह तो ऐसा देवासी पाहावे, जेथे तेथे अनुभवावे आपुले रूप. अनुग्रह करीतो ब्रह्माचा निरास, अज्ञानाचा नाश तात्काळचे. परी तो पाहिजे अधिकारी येथे, येरा गवळ्याचे काम नाही. बोध करी तुची स्वयं ब्रह्म, ऐसे ध्याता होतो तद्रूप तो. देहाचा निरास करून पाहणे, ब्रह्म अनुभविणे हंसानंद म्हणे. गणा आप्पाजीला ध्यानासी बैसविले, लक्ष सांगितले लावा स्वरूपे. लय विक्षेपता दूर करोनिया, द्यावे निरंतर आपणासे. कानाकडे लक्ष लावून ऐकावे, अनुहती रमावे निरंतर. सोहम चालीला आजपाजप, त्यामध्ये अमुप आनंद तो. आजपामध्ये राहता सर्व काळ, काळाचा हे काळ होशील तो. म्हणून राहावे तयामध्ये नित्य, हाची माझा जप हंसानंद म्हणे. सद्गुरु देती शिष्यांसी तो बोध, बोधाचा तो प्रबोध अनुभव. अनादि सच्चिदानंद ते स्वयंभ, मीची असे तेची हाची तो प्रबोध. ऐसी अनुभूती प्रबोध त्या बोलती, शिष्याने घ्यावी प्रचिती निरसनिया. प्रबोध आम्ही देतो म्हणता अज्ञान, बोधाचे तो ज्ञान नव्हे त्यासी. होता ज्ञान बोधाचे चराचरी मीची, तया ऐसे बोलती महाबोध. महाबोध होता देवाचा तो देव, आहे तो स्वयंभ हंसानंद म्हणे. अनुभूती घेऊन झाले बिनघोर, अप्पानंद गणेशानंद दोघे. सद्गुरुसी घेऊन यावे वारंवार, करावा कीर्तन गजरतो. माईचे कीर्तन विदेह शिवानी, सुखाची ती खाणी ब्रह्मानंद. संतमाईसी पाहुणे अनुताप झाला, चरण ते धरिले चंपामाईने. माझे स्वरूप द्यावे दाखवणे, विनवणी माझे ऐका तुम्ही. तुम्ही माये बाप माझे गणगोत, तुम्हा शरणागत सर्व भावे. तुमच्या चरणावरी भाव माझा सारा, तुम्ही कृपा करा हंसानंद म्हणे. कृपेने द्रवले गुरुचे अंतर, अनुग्रह देऊनी शांत केले. उपदेश केला बहुप्रीतीने तो, अनुभव वार्ता फळा आली. श्री गुरुचे प्रेम वाढले अंतरी, प्रेम अलिंगनी दृढ झाले. सर्व प्रेम जडले सद्गुरु चरणासी, मोह ममता त्यासी टाकेले. प्रपंचाची नाही तिळभरी आस, संगतीचा सोस वाढलासे.
सद्गुरूची सेवा आणि सहवास हेची रात्रंदिवस गोड वाटे. चंपामाईची सेवा निष्काम भक्ती आम्हा गोड चित्ती हंसानंद म्हणे. गुरुचेही गुरु सखयानंद देव त्यांची सेवा करी चंपामाई. चंपामाईवरी बहुप्रीती त्यांची तयासी बहुत बोधी येले. प्रबोधुनी त्यांना आत्मनिष्ठ केले संसाराची वार्ता मिथ्या केली. गणा आप्पा आणि चंपामाईसी अधिकार परंपरेसी त्यांनी दिला. सखयानंदाचे प्रेम बहु तिघांवरी तेने विस्तारिली परंपरा. बंडोबा कुडके पैठण क्षेत्राचे सद्गुरुदेवाचे परमभक्त. अभ्यासुनी बोध आणिला अनुभवा परमार्थ वैभवा वाढविले. निर्भय वृत्ती ब्रह्मनिष्ठ त्यांची पाहुण्या गुरु संतोषले. संतोषोने त्यांना अधिकार दिला बहु विस्तारिली परंपरा. कीर्तन करोनी जना तोषविले बोधियले सर्व दीन जना. गुरु भक्तांचा महिमा अपरंपार मज वाटे थोर म्हणे हंसानंद. शिष्यांना बोध करण्या संतामाई वारंवारही दैठणला. मूग गावचे विठ्ठलपंत कुलकर्णी श्रवणासी येत जवळी त्यांच्या. सत्संगावरी बहुप्रीती त्यांची मनोनी प्रापंची उदासते. सद्गुरु प्राप्ती करीत तळमळ बहु हळहळ वाटे त्यांना. लक्षणे असावी सद्गुरूचे अंगी तयाची संगी उद्धरण. संतामाईवरी बहुप्रीती त्यांची विकल्प संशयी नाडी येले. वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसी श्रुती यांची जाती आहे कोळियाची. मी तो वर्णाचा ब्राह्मण आहे तरी यासी कैसा शरण जाऊ. संशयाने होतो परमार्थाचा घात म्हणे हंसानंद टाकावा तो. विठ्ठलपंत करी मनात विचार श्रुती बोले पुढे वेगळीच. प्रवृत्ती बोलली गुरु ब्राह्मणाचा निवृत्ती ब्रह्म जाणाती ब्राह्मण. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ऐसी बोले हेची सत्य झाले खरे पुढे. ब्रह्मज्ञाना वाचुनी ब्रह्म अनुभव वर्णाचा तो तेथे काय कामा. वर्णाचा तो कर्म धर्म सांगे हेत येथे त्याची मात काय कामा. संतामाई येता धरिले चरण माझे उद्धरण करा वेगे. अज्ञानाचा नाश ब्रह्म सिद्ध करा ज्ञान द्यावे त्वरा मज आता. संतामाई बोले तुम्ही वर्णाचे ब्राह्मण आम्ही तो हीन कोळियाचे. विठ्ठलनाथ बोले करुणा वचन जातपात धर्म तुम्हा नाही. तुम्ही ब्रह्मज्ञानी सर्वाहुनी वरिष्ठ अनुभव श्रेष्ठ तुम्हा ठाई. खरे देव तुम्ही संत जगी श्रेष्ठ म्हणून शरणागत झालो असे. ऐसा त्यांचा भाव जडला गुरुपायी संशय गेला पाही निघून या. संशय घातक संशय नाशक त्याचा करा घात हंसानंद म्हणे. संतामाई बोले विठ्ठलनाथांशी संशयासी काही ठेवू नका. विठ्ठलनाथांशी दिला अनुग्रह त्यांनी केला ठाव स्वरूपासी. स्वरूपाचे ध्यान चालले निरंतर मायेचा बाजार ओसरला. असंगत्वाचे ध्यान मनासी लागले त्याने झाले चित्त समाधान. सद्गुरुनाथाची पूर्ण कृपा झाली 17वी ओळली पूर्ण शांती. ऐसे अधिकारी संताईचे शिष्य नमन माझे त्यास हंसानंद म्हणे. गणेशानंद आणि अप्पानंद शिष्य गेले निंभोऱ्यास भेटण्याला. गणेशानंद अप्पानंदासी अलिंगण देऊनी समाधान झाले त्यांचे. टांग्यामध्ये बैसोनी कीर्तनासी जाता उटीने उलटता पडले सर्व. संतामाई पडल्या साबरी बेटात अप्पा गणा तुम्ही दोघे कोठे. माई तुम्ही कोठे अंधारी दिसेना काय करावे ते सांगा तुम्ही. माई बोले हाकेच्या दिशेने हात करा करिता धरुनी आल्या बाहेर तेव्हा. काटा नाही कोठे अंगासी मोडला आश्चर्य ते करी दोघे जण. रक्षितो तया देव न मोडे काटा विष दे भक्षित अमृत होय. देवाची लीला मोठी अगाध भक्ता रक्षी अंग ओढून या. भक्ताचे रक्षण करीतो रात्रंदिवस करीतो वत्सलता हंसानंद म्हणे. संतामाई करी रात्रंदिवस ध्यास आळवी पांडुरंगास प्रेम भावे. अरे माझ्या सख्या जीवाच्या जीव लगा एरे मला त्वरे भेटावया. भेटीसाठी जीव होतो का सवीस रात्र आणि दिवस पांडुरंगा. कोठे गेला तू रे दिनाच्या धावण्या येथे येण्या कारे विसरला. माझे प्राण देवा आले रे कंठात निष्ठुर मनात कारे झाला. ऐसे आळवीत संताई देवाला हेची मला वाटे हंसानंद म्हणे. देवा आळवावे हसावे रडावे आनंदी डोलावे स्वरूपात. ऐसी हे अवस्था चाले अनुदिने आले चक्रपाणी भक्त रूपे. वारकरी रूप धरिले गोजिरे तुळशी माळा गाळा मुद्रांकित. रूप मनोहर बोलणे मंजुळ चाललो दर्शना पंढरीस. बहु भुकेलो मी जीव घालवावे मग पुढे जाऊ पंढरीस. संताईने पद प्रक्षालन केले बैसावया टाकेले गोधडीस.
गंध अक्षताने पूजन हे केले, भोजनासी दिले पात्र पुढे. भाजी भाकरी खाऊनी तृप्त झाले देव, संताईचा भाव पाहुनिया. देव आहे सदा भावाचा भुकेला, प्रेमासाठी झाला सेवक तो. पांडुरंगे माव आपुली सारिले, रूप ते धरिले गोजिरे ते. ते पाहुनिया तल्लीन मन झाले, दंडवत घातले साष्टांग हे. देव बोले संते जे मागसी काही, ते देईन तुझं तात्कळचे. संतामाई बोले चरणी ठेवी मना, रात्रंदिवस ध्यान तुझे देई. आणिक नको माया पसारा बाजार, राहो तुझे ध्यान निरंतर. तथास्तु म्हणून देवगुप्त झाले, संताईचे गेले देह भान. हेची ध्यान मज लागो निरंतर, म्हणे हंसानंद वर देई. दीन रजनी गावे पोवाडे देवाचे, ध्यान हे देवाचे सदा चाले. तया अवस्थे ते अभंग बोलावे, जनाने करावे आश्चर्य ते. संतामाई बोले प्रासादिक वाणी, कैसे घ्यावे तया लिहून या. संतामाई होती अशिक्षित माता, तयासी ते काही भान नाही. वामन दादा कृष्णाजी त्र्यंबक ते अण्णा, अभंग लिहून घेते झाले. 2000 अभंग झाले ते लिहून, बाकी झाले सर्व कृष्णार्पण. ऐसे हे अभंग सतत बोलावे, आले ते स्वभावे हंसानंद म्हणे. अभंगाच्या नावे आहे मनोगत, लक्ष लावा चित्त अर्थाकडे. अर्थासी धरिता होते समाधान, तेने होते मन निर्भय ते. निर्भय निश्चळ असावे स्वरूपी, हेची दावी स्थिती अभंग ते. अभंगाचा अर्थ मनासी ठसावा, मग ते भोगावे समाधान. समाधान भोग हाची मुख्य ठेवा, तोची मज द्यावा हंसानंद म्हणे. संतामाई बोले गणेशानंदाला, दिंडी पैठणला घेऊन जावी. खिळदा होणी पालखी न्यावी बलभीमाची, भजन कीर्तनांचा गजर करा. पैठण हे क्षेत्र माहेर आपुले, पालखी नेते झाले तेथे तेव्हा. चंपामाई मल्हारी बंधू दिंडीत ते, पटकीने जोर केला तेथे. चंपामाई जवळी होते लहान बाळ, मल्हारी म्हणे चाल जाऊ घरी. लहान बाळाला जरी काही होता, तुझ सासूरवास करीती ते. संतामाईशी सांगून या दोघे तेव्हा, जाते झाले मग हंसानंद म्हणे. पुढे जाऊन या विचार करीती, संतांची संगत दुर्लभ ते. मरण जरी येते न चुके कोठे, जावे ते आकाशी पाताळी ते. आले ते दोघे संतामाई जवळी, निर्धार तो त्यांनी सांगितला. मरण ते येईल तरी संतापाशी, भाग्य ते कोणाशी सांगा बरे. संतामाई बोले निश्चय करा पक्का, मग नाही धोका कोठे काही. निश्चयाचे बळ जिंकिते काळासी, तोची आम्हापासी हंसानंद म्हणे. पटकीने जोर केलासे बहुत, तेने मल्हारीस विकळता. चंपामाई बोले गुरुवाक्याचे चिंतन करावे अखंड मनामध्ये. मल्हारी बोले आठवतो नाही, बोले चंपामाई गुरु स्मरा. संतामाईने येऊन पाहिले मल्हारीसी, सांगितले चिंता न करावी. बोलविता जरी न जावे बाहेरी, चांदणी भीतरी असावे त्वा. ऐसे बोलून या ध्यानात बैसल्या, बडबड मल्हारीची सुरू झाली. न येवो बाहेरी तुझ्या बाचे काय, सद्गुरूचे पाय धरिलेसे. मल्हारीसी तेव्हा चंपामाई बोले गलबला कार्य करीतोसी. मल्हारी बोले यम बोलाविते, फास हे फेकिते मजकडे. परी ते न येती माझे जवळे, दुरूनच जाती परतोने. ऐसा गलबला करिता शांत झाला, संतामाईने ध्यान विसर्जिले. घामाने शरीर झाले ओले चिंब, मल्हारीचा काळ हटविला. मल्हारी तू आता निश्चिंत राहावे, स्मरणे राहावे देवाजीचे. स्मरण करिता कळी काळ पळे, काळाचा तो काळ हंसानंद म्हणे. संताई बोले अप्पानंद महाराजांना, गजर कीर्तनाचा आरंभ करी. आप्पा महाराजांनी कीर्तन आरंभिले, तल्लीन हे झाले सर्व तेव्हा. अकस्मात काळ आला तंबूमध्ये, विक्राळ हे रूप त्याचे होते. जीभ ही बाहेरी लळलळा करी, दात दाढा दिसते विक्राळ त्या. शरीर धिप्पाड काळा कुट्ट दिसे, नेत्र लाल दिसे अग्नी जैसे. एकची वस्त्र होते कमरेला, एक शस्त्र होते हातामध्ये. देखता संताईने पाय ते धरिले, बत्ती विझवली हाताने त्या. निघून तो गेला तंबूच्या बाहेरी, प्रतिफडावरी लोक रडे. 2 3 4 जेथे तेथे गेले, काळाची हे फेरी गेली तेव्हा. ज्यांचे होते पाप देवासे विन्मुख, तयावरी घात केला काळे. येथे कोणा धक्का लागला तो नाही, संताईने धन्य ख्यात केले. आनंदवन आश्रम देव गावातून संतामाई दिंडी सोहळा जात असे.
पैठण वाळवंटी गजर हा होतो, नाचती भक्त तेथे हंसानंद म्हणे. नामाची या पुढे बापुडा तो काळ, ध्यानी धरा बळ स्वरूपाचे. स्वरूपाचे बळे बळ हे सर्वासी, धरिता हे त्यासी बळीवंत. बळीवंत झाले करिता ध्यान नित्य, म्हणून सांगतो टाहू फोडा. तुम्हा जवळीच सर्व काही बळ, त्याची आठवण करावे घे. तेची आठवण करी हंसानंद, तयाची छंदे नाचत असे. आता तुम्ही निर्भय कृपेची ये बळे, धरिले चरण दृढ श्री गुरुचे. आता आम्हा भय नाही कोठे काही, आपण तो पाही जनिवणी. जनिवणी तोची व्यापून या गेला, अनुभव झाला कृपा बळे. कृपा झाली त्यांची आपणची सर्व, म्हणून या सर्व गर्व गेला. गर्व गेला झाला देवादिदेव, आहे तो स्वयंभ हंसानंद म्हणे. श्रीगुरु वाक्याचा सर्व हा प्रताप प्रत्यक्ष अनुभव येत असे. गुरुवाक्याने होते आपुलीच स्मृती, दिसते ती ख्याती चराचरी. चराचरी होतो आपण स्वयंभ, सर्व खलविदम ब्रह्म अनुभवा येते. अनुभव घेऊन झाला भव पार, कृपाची साचार हंसानंद म्हणे. एकदा दुष्काळ केलासे कहर, जगण्याचे आधार गावा जाते. संतमाई आल्या ढवळ्याच्या वाडीसी, तीच गावापासी गाव असे. काही घरी त्यांनी भरोनिया पाणी, पोट भरोनिया राहत असे. ढवळे पाटील गावीचे प्रमुख, लग्न घरी त्यांच्या निघालेसे. मुलाचे हे लग्न थाटात करावे, पाणी तुवा भरावे संतामाई. संतामाई बोले तांब्याची ही डेग, घेऊन भरीन सर्व पाणी. 2 गडी माईस उचलून या देती, कढाई भरी ती संतामाई. कढाई भरता घ्या रे तुम्ही पाणी, नाही ती रिकामी किती घेता. ढवळे पाटलासी चमत्कार वाटे, श्रद्धा फार दाटे हृदयात. माई तुम्हा कीर्तन येते श्रीहरीचे, तिसरे प्रहरी आरंभावे. आरंभ तो केला हरिकीर्तनाचा, रंग तो नामाचा हंसानंद म्हणे. हात जोडून या डोळे ते मिटले, कीर्तन आरंभिले देवाजीचे. कीर्तनाचा रंग बहुत वाढला, वराडी ते आले मुलीचे तेव्हा. तया वराडीत वामन भाऊ संत, होते ते विख्यात सर्वजना. वामन भाऊ आले ऐसे हे ऐकता, लोकदर्शनासे गेले तेव्हा. वामन भाऊसी बोलती काही लोक, संतामाई देत अनुग्रहासी. लोका उपदेश देऊन वेळ लावी, कीर्तन करीते गावोगावी. बाई असून या कीर्तन करते, अधिकाराने बोलते जगामध्ये. तुम्ही सांगून या कीर्तन वारावे, बंद तो करावा उपदेश. तुम्ही ब्रह्मचारी अनुभवी संत, बोलता ते होत जगामध्ये. तुम्हासी बोलण्याचा आहे अधिकार, आम्ही येतो सर्व तुम्हा सवे. वामन भाऊसी बहु आला क्रोध, कीर्तनी ते आले धावून या. उभा राहून या काठी पुढे केली, क्रोधाने हे बोले रागे रागे. चिनाला तू बाई कीर्तन बंद करी, उपदेशावरी पोटभरी. संतामाई हे डोळे उघडले, समोर ते पाहिले भाऊसी तेव्हा. डोळे मिटून या कीर्तन सुरू केले, क्रोधवंत झाले भाऊ तेव्हा. काठी पुढे करून शिवी देऊन या क्रोधाने बोलावे संताईसी. ऐकोने संताई कीर्तन आरंभ करी, हरिनाम उच्चारी प्रेमाने हे. भाऊ परती आले आपुल्या स्वस्थानाशी, संताई ते कीर्तन करीत असे. लोक येऊन या बोलती भाऊसी, बघा बाई कैसी धीट असे. तुमच्या शब्दासी मान देत नाही, जाऊन या तिसी निवारावे. वामन भाऊसी रडू कोसळले, मजसी उकसाविले तुम्ही लोका. महात्म्यासी मज बोलाया लावले, बरे नाही झाले मज लागे. पुन्हा नेऊन या नरकासी घालता, कीर्तन वारिता नव्हे बरे. अक्रोध स्थिती महात्म्याची बरे, तुम्हासी कार्य नाही समजली. ब्रह्मस्थिती बाणता ऐसी स्थिती होते, महात्म्याची गती हंसानंद म्हणे. संतामाईची स्थिती राममय झाली, जिकडे पाहे तिकडे रामरूप. पशु पक्षी आणि झाडे झुडपे सर्व राममय, सर्व विश्व झाले. जिकडे पाहे तिकडे आपणची एक, विश्वाचे स्वरूप आपण देखे. आपणची एक ब्रह्म तो स्वयंभ, विश्वासी स्तंभ आधार तो. गावे ऐके त्याचे वेडची लागले, तन्मयची झाले मन सदा. तयासी देह भाव नोमजेची काही, देहीच विदेही होऊन ठेली. ऐसी स्थिती मज आवडते फार, दृढ व्हावे मन हंसानंद म्हणे. संतामाईची स्थिती अति दृढ झाली, उन्मनीची मन राहे सदा. आले राम बसा, चालले राम तुम्ही, जेविले राम मी, बसते राम. उठते राम मी, चालले राम आता, मज नाही चिंता राम राम. खावे प्यावे ल्यावे कळे ना काही राम, मन हे निष्काम राम सदा.
पिशासारखी अवस्था ही दिसे, तेने लोक हसे वेडी म्हणते. वेडी आली संती चालली कोठे पहा, वस्त्राचे ते नाही भान तिसे. हसे चाले बोले मनासीचे सर्व, भरले सर्व वेड मना माझे. काय करू मला देवाने त्रासिले, जिकडे पाहू गेले तिकडे हरी. आता माझे मन सोडीना तयासे, सांगा तुम्ही असी करू काय. ऐसे आपल्या मनी बडबड करी, अभंग उच्चारी सदा वाचे. कोठेही फिरावे बसावे हसावे, लोकासी दिसावे वेडी म्हणून. लोक म्हणे वेडी संती आली बघा, परमार्थ सांगा काय खरा. परमार्थ करुणी वेडची लागले, मस्तक फिरले भानामते. कोणीतरी इला दिलासे चक्कर, तेने केले फार कासावीस. ऐशा ह्या कल्पना जन हे करीती, निर्विकल्प स्थिती संता मायजे. विदेहाची स्थिती कळेना देहवंता, पंडित वाचका ज्ञानी अंसे. अज्ञानी हे जन करीती निर्भत्सना, वेडी वेडी म्हणून हिनविती. मना वाटे खावे उपासी राहावे, पडोनिया राहावे बहुकाळ. म्हणे हंसानंद अनुभव आना मना, तरीच हे जाना कळेल सर्व. परमार्थाची स्थिती अपूर्व ही आहे, भाग्यवानाला आहे कोणी एक. कोणी एक ऐसी स्थिती आहे भोगितो, जनासी दावितो अपूर्वता. परमहंस स्थिती शास्त्रे वर्णिताते, तेथे मंदमती केवी कळे. माझे परमभाग्य अवस्था वर्णावी, हेची माझी ठेव हंसानंद म्हणे. तयाच्या मुलांसी लोक बोलताते, देव ऋषाप्रती न्यावे तुम्ही. संतामाईसे मुले नेती तयाकडे, मारी छडी लावी अंगारातो. तुळशीच्या माळा टाकी काढून या, ताईत भारुनी गळा बांधे. दंडामध्ये ताईत भारुनी बांधले, गळ्यात हे घाली नाडा पुड्या. संतामाईसी देहभान जेव्हा येत, मुलासी विचारित ओळ कैसे. मारुती उद्धव सांगे वेड लागले तुला, लोक बोलबाला करिता ते. देव ऋषी सांगे तुला झडपिले, म्हणून या केले सर्व काही. माई बोले मला वेड नाही लागले, ब्रह्मस्थिती मज वाढलीसे. विधेय स्थिती म्हणती बाबा यासी, देश काळ वस्तूचे भान नसे. माझी स्वरूपता हे निरंतर, वृत्ती बिनघोर याची मुळे. मज नेऊ नका देव ऋषांकडे, तयासी न कळे याचे काही. तया भ्रमिष्ठासी अवस्था कळेना, जगासी वळेना याचे काही. म्हणे हंसानंद ही अनुभविता स्थिती, तरीच कळेल मती याचे सर्व. सखयानंद गुरु बोधवान फार, असे निरंतर स्वरूप येतो. तयांचे शिष्य बहु असे फार, तयामध्ये अधिकार असे ज्यांचा. करमाळ्याचे राधाकृष्ण उदावंत, हा तव मूर्तिमंत ज्ञानसूर्य. वैराग्य तयाचे बहु प्रज्वलित, प्रज्ञावंत बहु ज्ञानी तो. तया मुखातून ऐकताची वाणी, होय समाधानी मन स्थिर. तो एक विधेयी होता भाग्यवंत, तयासी नमित हंसानंद. वामनदादाचे सुपुत्र त्रिंबकानंद, त्यांचे असे मन हरिपायी. स्वरूपाचे ध्यान राही निरंतर, गुरुभक्ती थोर असे त्यांचे. परंपरा त्यांनी वाढविली थोर, करुणी गजर कीर्तनाचा. ऐसे हे दुसरे अधिकारी शिष्य, निंभोरे हे गाव असे त्यांचे. संतामाई तिसऱ्या, गोकुळबाई चौथे, त्यांचे असे होते हरिप्रेम. पायी घुंगरे बांधुनी कीर्तनातनाचे, मुखी सदा वाचे गुरुनाम. ऐसे गोकुळबाई हरिप्रेम रंगी, रंगले ते म्हणे हंसानंद. आणि पाचवी सखयानंदाची सुंदरा, बांधुनी घुंगरा प्रेमे नाचे. सखया माझे माये सखया तो बाप, तेने दिले माप भक्तीचे ते. सखया माझा गुरु सखयानंद तारू, केलासे उद्धारू माझा त्याने. सखयानंद माझा देव, सखयानंद शास्त्र, सखयानंद गोत्र सर्व काही. ऐसे अनन्य प्रेम सुंदरा माऊलीचे, अभंग केले साचे हंसानंद म्हणे. अनेक सहावे महाराज अंबादास, बाळपणी अनुग्रहास पात्र झाले. गुरुपायी मन ठेविले अचळ, परमार्थाचे बळ वाढविले. ऐसे अधिकारी असतील कोण, जाणे त्यांची खून गुप्त रूपे. सखयानंद गुरु विचारी मनात, जावे आता धामात आपुलिया. भक्त मंडळीस सांगितली मात, जावे निज धामास हेची वाटे. जाऊ उद्या प्रात काळीच धामासी, जंगमासी तुम्ही निरोप धाडा. गोळा झाला सर्व भक्त मेळा तेथे, गुरुदेव होते समोरचे. सर्वांनी भजन केले देवाजीचे, आशीर्वाद गुरुने दिले सर्वा. गुरुवाक्य गुरु भक्तीत रमावे, भजन करावे रात्रंदिवस. सखया गुरु बोले स्वरूपात रहा, मग काय पहा अपूर्वता. ऐसे बोलवण्या प्रातकाळी त्यांनी स्वेच्छेने कलेवर टाकेले. स्वेच्छा मरणी ऐसे पुरुषार्थी गुरु, धन्य ते आधार व हंसानंद म्हणे. श्रावण शुद्ध नवमी कलेवर ठेविले,
स्वरूपिणी माले सदाचेचे. बहु दुःख सर्व भाविकांचे झाले, संतामाईला कळले वर्तमान. संतामाई तेथे धावतचे आल्या, दर्शन घेतले समाधीचे. आता मन त्यांचे उदास बहु झाले, आता काही राहिले जगामध्ये. प्राणाचा हा प्राण, जीवीचा जिव्हाळा, प्रेमाचा हा राहिला तंतू कोठे. आता संती सदा स्वरूपीच राहे, भान त्यांना नाही कोठे कैसे. आहार विहार निद्रेचे खंडन, सदा हे मंडन स्वरूपाचे. आता अवस्थेला अंत पार नाही, धन्य ते विदेही संतामाई. उद्धवासी सांगे संतामाई माता, उद्या जावे आता हिची वाटे. श्रावण शुद्ध अष्टमी वार सोमवार, ठेविले कलीवर तये तिथी. शके तिथी असे 1865, 1948 सण असे. बोलिल्या त्या होत्या गणेश अप्पाजीसी, समाधी वेशीच्या सामोरी ठेवा. पंढरीच्या वाटेने जाता वारकरी, धूळ येईल अंगावरी सर्व माझ्या. हेची मनोगत जाणून दोघांनी समाधीसे तेथे स्थापिले. समाधी मंदिर असे वैभवात, निशाण फडकत हंसानंद म्हणे. गुरु संतामाईचे समाधी मंदिर, खिळदी गणेशानंदे उभारिले. शुद्ध एकादशी वारी असे त्यासी, भजन कीर्तनासी समारंभ. बहुत वाढिली परंपरा त्यांनी, गुरुभक्त मेळा जमविला. गणेशानंदाची समाधी तेथे झाली, तेची विस्तारिली विठ्ठलनाथे. मंदिराचा केला त्यांनी जीर्णोद्धार, शिष्य मेळा बहु मेळविला. श्रीगुरूचे चरणी सर्व समर्पण, करुणी परमार्थ वाढविला. वाढवुनी परमार्थ नामाचा गजर, करुणी धन्य हंसानंद म्हणे. चंपामाईनी मस्तकी ठेवून हात, केलेसे कृतार्थ मज लागे. तयाच्या कृपेने फळला परमार्थ, मन लागे नित्य हरिनामी. बालपणापासून होती एक आस, घ्यावा तो संन्यास निसंगत्वे. याच पारंपरी दत्तात्रय शिष्य, नारायण नामे विख्यात जगामध्ये. परमहंस संन्यास तयानी घेऊने, नाम हे पावले त्रिविक्रमाचार्य स्वामी. तयांनी संन्यास देऊनी बहुताला, केलेसे कृतार्थ जगामध्ये. माझे हे मानस तयाची चरणे, राहे रात्रंदिनी ध्यान करीत. तयाची या नामे संन्यास ग्रहण, केली दीक्षा पूर्ण स्वामीजींनी. तयाचे नाम स्वामी आत्मचैतन्यपुरी, समाधी केली स्थिर गुरुपाही. सद्गुरु हे स्वामी त्रिविक्रमाचार्यपुरी, दत्तात्रय साक्षात्कारे गिरणारे. त्यांची महिमा काय वर्णू मी पामर, चरणीचा रज होऊन राहे. स्वामीचे चरित्र दत्तात्रय दुसरा, माझा तो आसरा सर्व काही. म्हणून या स्वामी हंसानंदपुरी, नाम हे धारण केलं असे. स्वामी हंसानंद दास त्रिविक्रमाचा, होय जन्मोजन्मीचा अंकित तो. चंपामाईचा हेत असे गुरुचरणी, संतामाई प्रतिमा स्थापिली. आनंदवन आश्रम देवगाव कापूरवाडी, संतामाई अधिष्ठान उभारिले. पौर्णिमेसी तेथे नित्य गजर होतो, भक्त मेळा येतो धावतची. तयाची समाधी आहे तये ठाई, हंसानंद पायी पायिक तो. हंसानंद पायिक आहे परंपरेचा, स्वामी दत्तात्रयाचा अंकित तो. सद्गुरु संतामाईचे संक्षिप्त चरित्र वदविले त्यांनी माझ्या मुखे. पामर मी मूर्ख मतिमंद आगळा, परी तो जिव्हाळा गुरुचाची. तयाच्या कृपेने चरित्र हे झाले, मज बोलविले सत्य त्यांच्या. आनंदवन आश्रमी चरित्र झाले पूर्ण, म्हणे हंसानंद हेची घडो. इति श्री स्वामी हंसानंदपुरी कृत श्री संतामाई अभंग चरित्र समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.